Hello, dear friends. Welcome to my YouTube channel that is Learn English with DJ. Friends, this video is made for Maharashtra State Board student of 10th class. In this video, we are going to see the appreciation of the poem Stopping by Woods on a Snowy Evening. Friends, let's begin with the appreciation of the poem. फ्रेंड्स, ॲप्रिशिएशन लिहिताना ज्या पोयमचं ॲप्रिसिएशन आपण करतोय त्या पोयमचा कंप्लीट सारांश जो आहे तो आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. काही पॉईंट्स आहेत, त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम लिहावं लागतं. लेट्स सी द ॲप्रिसिएशन. फर्स्ट पॉईंट, टायटल. द टायटल ऑफ द पोयम इज स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. आपल्याला फक्त टायटलच लिहायचं नाही आहे, तर पूर्ण सेंटेन्समध्ये आपल्याला लिहिणं आवश्यक असतं. सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे पोएट. द पोयम इज कंपोज्ड बाय रॉबर्ट ली फ्रोस्ट. या कवीने, हा एक अमेरिकन कवी आहे, यांनी ही पोयम लिहिली आहे. तुम्ही असंही लिहू शकता की दिस पोयम इज कंपोज बाय अमेरिकन पोएट रॉबर्ट ली फ्रोस्ट. थर्ड पॉईंट आहे तो रायमिंग स्कीम. फ्रेंड्स, या पोएममध्ये 4 वेगवेगळ्या रायमिंग स्कीम इथे वापरलेल्या आहेत. ही पोएम 4 स्टांजामध्ये डिव्हाइड आहे आणि प्रत्येक स्टांजामध्ये वेगळं रायमिंग स्कीम इथं यूज केलेलं आहे. इन धिस पोएम द पोएट यूज्ड ए ए बी ए, बी बी सी बी, सी सी डी सी अँड डी 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 अशा 4 वेगवेगळ्या रायमिंग स्कीम्स इथे यूज केलेल्या आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे फेवरेट लाईन. इन धिस पोयम माय फेवरेट लाईन इज. फेवरेट लाईन आपण प्रत्येक पोयमची लक्षात ठेवणं गरजेचं असतं, कारण ॲप्रिसिएशनमध्ये आपल्याला आपली फेवरेट लाईन लिहावी लागते. इथे माझी फेवरेट लाईन आहे बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक. ही माझी फेवरेट लाईन आहे. नेक्स्ट पॉईंट आहे थीम और सेंट्रल आयडिया. व्हॉट इज द थीम और सेंट्रल आयडिया? फ्रेंड्स, मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला पोयमची सारांश माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं कारणच आहे की सारांश जर माहीत असेल तरच आपण पोयमची थीम किंवा सेंट्रल आयडिया जी आहे ती लिहू शकतो. The central idea of the poem is the beautiful description of the woods and the atmosphere there. या पोएममध्ये जी सेंट्रल आयडिया आहे ती की निसर्गाचं जे सौंदर्य आहे त्या ठिकाणचं त्याचं केलेलं वर्णन आहे. The traveler tells the snowy evening force him to stop there and enjoy the beautiful atmosphere. तो ट्रॅव्हलर काय सांगतोय की तिथलचं जे स्नोई इव्हिनिंग आहे त्यांनी मला फोर्स केला की इथं थांब आणि इथलच्या या सुंदर अशा वातावरणाचा तू काय कर, एन्जॉय घे. ही सेंट्रल आयडिया या पोएमची आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो म्हणजे फिगर ऑफ स्पीच. इन धिस पोएम इन्व्हर्शन, ॲलिट्रेशन, पर्सॉनिफिकेशन, रिपिटेशन, इमेजरी, दीज फिगर ऑफ स्पीच आर यूज. या सगळ्या फिगर ऑफ स्पीचचा वापर कवीने या पोएममध्ये केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट, स्पेशल फीचर्स. या कवितेचे काय खास वैशिष्ट्य आहे? इन धिस पोएम द पोएट परफेक्टली यूज्ड द फिगर ऑफ स्पीच इमेजरी. या कवितेमध्ये कवीने उत्तमरित्या इमेजरी या फिगर ऑफ स्पीचचा यूज केलेला आहे. विच इनेबल्स रीडर्स ऑर लिसनर, म्हणजे वाचक असो किंवा ऐकणार असो, टू क्रिएट अ पिक्चर इन देअर माइंड. जसं कवीने सांगितलेलं आहे तसं पिक्चर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोळ्यासमोर त्यावेळेस तयार होतं. धिस पोयम ऑल्सो कंटेन्स 4 स्टांजाज. या कवितेमध्ये खास वैशिष्ट्य आणखीन या कवितेचं असं आहे की या पोयमला 4 स्टांजाज आहेत अँड ईच स्टांजा कंटेन्स 4 लाईन्स. आणि प्रत्येक स्टांजामध्ये पण किती लाईन आहेत? 4च लाईन आहेत. हे या पोएमचे स्पेशल फीचर्स आहेत. नेक्स्ट अँड द लास्ट पॉईंट ऑफ दिस ॲप्रिसिएशन, व्हाय आय लाईक दिस पोएम. ही कविता मला का आवडली?
I like this poem because of its simplicity and perfect description of the nature which create as it is picture of that place in my mind. ही पोयम मला का आवडली, कारण या कवितेमध्ये सिम्प्लिसिटी आहे, नेचरचं परफेक्ट डिस्क्रिप्शन आहे तिथलच्या ॲटमॉस्फिअरचं, आणि ज्या पद्धतीने पोएटने हे सगळं एक्सप्लेन केलंय, हे सगळं डिस्क्रिप्शन आपल्यासमोर मांडलंय, तसं हुबेहूब चित्र माझ्या मनामध्ये तयार झालेलं आहे. फ्रेंड्स, thank you very much for being with DJK. You can search my YouTube channel by name Dadasaheb Kashif. You can also follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. This channel is for English learners only. Thank you very much.